पण नंतर नंतर काय होतं, थोडी जबाबदारी वाढते, मग लग्न आहे, आता मग तुमच्या मुली आहेत, संसार आहे, तुमच्या मिस्टरांना मदत आहे, या सगळ्या ह्याच्यातनं काही आवडी राहून जातात. अशी कुठली आवड आहे का हो की तेव्हा तुम्हाला त्याच्यामध्ये फार करमायचं? मैत्रिणींना भेटणं असेल, थोडंसं डान्स करून पाहणं असेल किंवा गाणं असेल, तर ह्यातलं तुम्हाला काय आवडायचं? हेच असं डान्स करून पाहणं वगैरे आहे किंवा बाहेर फिरणं, मैत्रिणींबरोबर गप्पा मारणं वगैरे हे व्हायचं. पण माझ्या काय म्हणतात त्याला सुदैवाने की आम्ही अशा एका सोशल ग्रुप बरोबर अटॅच आहोत की तिथे आम्ही सोशल ऍक्टिव्हिटीज पण करतो आणि त्याच्या बरोबरीने हे एन्जॉयमेंट सगळं असतं. वा, क्या बात आहे. पण ऍट द सेम टाइम आता ह्याला चांगली उकळी फुटलेली आहे. आता ह्याच्यात आपल्याला गॅस कमी करावा लागेल. नारळ, ओलं खोबरं हे घातलंय आपण. पुढे त्याच्यामध्ये मनुके, बदाम, बदामाचे काप, चिमूटभर हळद, अगदी चिमूटभर. बरं, त्याला रंग येण्यासाठी. आता हे आपल्याला ढवळून घ्यायचंय. घ्या ढवळून. त्याला पुन्हा एकदा चांगली उकळी आली पाहिजे. झाकण ठेवायचं? हो, झाकण ठेवूया. त्याला उकळीपर्यंत आपल्याला परत वाट पाहायची. हो, ओके. आता हा रवा आपण याच्यात घालूया. उकळी आलेली आहे त्याला. तांदळाचा रवा जो आपण तुपावरती भाजून घेतला. बरं, बघा. आणि तो असा ढवळत राहायचा. त्याच्यात गुठळ्या नाही झाल्या पाहिजे. सगळा. वा, हाही पदार्थ काहीतरी वेगळी चव आपल्याला देऊन जाणार ह्याची खात्री आहे. वेलची पावडर पण टाकायची. वेलची पावडर, रवा सगळाच घालायचा. बरं. मग मला सांगा, आपण आता या रवोळीसाठी तांदळाचा रवा वापरलाय, आपण खराखुराच रवा वापरला तर तरी चालेल, चालू शकतं ना? हो, पण तो त्याला शेवटी त्याचा शिऱ्यासारखा त्याचा स्वाद येईल आणि ह्याचा स्वाद वेगळा आहे. ह्याचा जो फ्लेवर आहे तो तांदळाच्या ह्याचा तो खूप वेगळा आहे. स्वाती मॅडमनी फार करेक्ट मुद्दा सांगितलाय की रव्याचं जर केलं तर तो वेगळ्या पद्धतीचा शिरा होईल, पण आम्हाला शिरा नको, आम्हाला रवोळी खायची, म्हणून आम्ही हे केलंय. आता ह्याला असंच आता उकळ जसा येतोय त्याच्या ते जसं जसं पाणी संपत जाईल ते शिजत जाईल आणि ते शिजलं की थोडं घट्ट होईल आणि मग त्याला पूर्ण थंड झाल्याशिवाय आपल्याला त्याला कापायचं नाही. अच्छा, पूर्ण थंड झाल्यानंतर त्याला आपल्याला ते काप कटिंग करून त्याचे हे करता येईल. बरोबर. म्हणजे रवोळी तयार करण्यासाठी फक्त ते उकळून शिजलं आणि झालं असं नाहीये, ते थंड करावं लागेल. त्याच्यातच गार करून घ्यायला लागेल आपल्याला. बरोबर. शिजलं की आपल्याला गॅस बंद करून ठेवायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला ते थंड होईपर्यंत थांबायला म्हणजे काहीतरी हेल्दी खायचं, म्हणजे थोडीशी वाट पाहायलाच लागणार की नाही. रवोळी हा जरा वेगळा पदार्थ आहे, हेल्दी आहे, कारण त्याच्यात गुळ आहे, तांदळाची भरड आहे. हे सगळं तुम्हाला करायचं असेल, खायचं असेल, मज्जा घ्यायची असेल तर पटकन लिहून घ्या रवोळीसाठी लागणारं साहित्य आणि कृती. रवोळी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: गुळ, तांदूळाचा रवा, तूप, ओलं खोबरं, मनुके, वेलची पावडर, बदामाचे काप आणि हळद. कृती: प्रथम फ्राय पॅन मध्ये तूप गरम करून त्यामध्ये 1 वाटी तांदूळाचा रवा घालून तो परतून घ्यावा. फ्राईंग पॅन मध्ये पाणी उकळून त्यात गुळ घालून गुळ विरघळवून घ्यावा. विरघळलेल्या गुळामध्ये ओलं खोबरं, मनुके, बदामाचे काप आणि हळद घालून एक उकळी घ्यावी. नंतर त्यामध्ये भाजलेल्या तांदूळाचा रवा आणि वेलची पावडर घालून फ्राईंग पॅनवर झाकण ठेवून शिजवून घ्यावं. शिजवलेल्या रवोळीचे काप करून सर्व्ह करावेत. लावू का? असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं
बघ कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.